नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसानचा 16वा जो हप्ता आहे तो काही दिवसांमध्येच आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। त्यासाठी जे आपल्याला अगोदर कामं करायचे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आपल्याला PM किसानचा हा जो 16वा हप्ता आहे तो आपल्याला फेब्रुवारीच्या अखेरच्या हप्त्यामध्ये मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला ज्या शेतकऱ्यांची काही कामं राहिलेली आहेत त्यांनी ती कामे या आपल्या 2-4 दिवसांमध्ये करून घ्यावी। मेन म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी सर्वप्रथम आपली ई-KYC ही पूर्ण करून घ्यायची आहे। तर ई-KYC पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बी करू शकता आणि CSC सेंटरला जाऊन बी करू शकता। त्यासाठी मोबाईलवर जर तुम्हाला ई-KYC करायची असेल तर मी थोडक्यात तुम्हाला थोडी माहिती देतो ई-KYC मोबाईलवरून कशी करायची। तर ई-KYC करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PM किसान या ऑफिशियली वेबसाईटवर यायचं आहे। तुम्ही कोणत्याही क्रोम ब्राउझरमध्ये PM किसान सर्च करून या वेबसाईटवर येऊ शकता। तिथे आल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन। जर आता तुमच्या घरातील नवीन कोणी जर PM किसान याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं राहिलं असेल तर तुम्ही तो बी इथून करू शकता। आणि जर तुमची ई-KYC राहिलेली असेल तर तुम्ही तुमची ई-KYC आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशी करायची आहे ते आपण जाणून घेऊया। तर सर्वप्रथम तुम्हाला ई-KYC या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। त्या पेजवर जाऊन तुम्ही तुमची ई-KYC करू शकता। तर ई-KYC करण्यासाठी तुम्हाला इथं आधार नंबर टाकून सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही इथून क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पुढच्या पेजवर जासाल, आता माझी ई-KYC झालेली आहे, मी तुम्हाला करून दाखील इथून, पण माझी ई-KYC झालेली आहे। सोपं आहे। इथून तुम्ही आधार नंबर टाकून सर्च करायचा आहे। नंतर तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल। OTP टाकून तुम्ही पुढे जायचं आहे। तुमची ई-KYC होणार आहे। ई-KYC लवकरात लवकर करणं हे गरजेचं आहे, कारण की सरकारने एक नवीन नियम काढलेला आहे की जे CSC सेंटरवाले जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई-KYC किंवा नवीन रजिस्ट्रेशन करून घेतील त्यासाठी त्यांना बक्षीससुद्धा दिलेले आहे। 25,000, 10,000, 15,000 हे असे 3 बक्षीस आहेत। जर तुम्ही CSC सेंटरवाले जरी असाल तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्याची ई-KYC ही करून देऊ शकता। ई-KYC तुम्ही फ्री जरी केली तरी चालते, तुम्हाला एकही रुपया लागत नाही। तर तुम्हाला पुढचा आता आर्टिकल मी दाखवतो की आपला PM किसानचा हा 16वा हप्ता कधी मिळणार आहे। हे मी एक लोकमतच्या पेपरचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्यासाठी मोबाईलमध्ये ठेवलेला आहे। 21 फेब्रुवारीपर्यंत ई-KYC पूर्ण करा, PM किसानचा हप्ता होणार जमा। तर हे लोकमतचं आहे, तुम्ही हे नीट वाचू बी शकता काय नाही, कधी येणार आहे। तर केंद्र शासन PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 16वा हप्ता आहे फेब्रुवारी 2024च्या शेवटच्या आठवड्यात वितरित करणार आहेत। तर शेवटच्या हप्त्यात हा हप्ता आपल्याला वितरित होणार आहे। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपली ई-KYC करून घ्यायची आहे। चला, एवढीच माहिती होती। न्यू अपडेट आलं होतं म्हणून सर्व मित्रांपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून ते दिलेलं आहे। चलो, धन्यवाद।